हॅलो, नमस्कार. मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. नवीन घर सजवायला मला खरंच खूप आवडते. घरातील प्रत्येक छोटी गोष्ट आपल्या मनासारखी लावणं, बेडशीट बदलणं, कुशन व्यवस्थित ठेवणं, एखादी छोटीशी सजावटीची वस्तू कुठे ठेवायची याचा विचार करणं, या सगळ्या गोष्टी करताना एक वेगळाच आनंद मिळतो. कारण हे फक्त घर नसतं ना, हे आपलं घर असतं. आपण इतक्या वर्षांचं स्वप्न, इतक्या साऱ्या इच्छा आणि आपल्या मनातल्या छोट्या-छोट्या कल्पना या घरामध्ये आणत असतो. त्यामुळे घरातली प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी थोडी खासच असते. पण खरं सांगायचं तर कधी-कधी माझ्या मनात एक विचार येतो, की हे सगळं मी व्यवस्थित मेंटेन करू शकेन का? घर सुंदर सजवणे ही एक गोष्ट आहे आणि ते रोजच्या रोज तितकंच सुंदर, स्वच्छ, नीटनेटकं ठेवणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. कारण सकाळ झाली की घरातली कामं सुरू होतात. आवरावर, स्वयंपाक, घरातल्या प्रत्येकाची कामं, बाकीच्या जबाबदाऱ्या आणि या सगळ्याबरोबर आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायचं असतं. कधी-कधी वाटतं घरही परफेक्ट असावं, सगळ्या वस्तू त्याच्या जागेवर असाव्यात आणि घर कायम स्वच्छ दिसावं. पण त्याच वेळी आपल्यालाही थोडा वेळ हवा असतो ना. आपण स्वतःसाठी जगायला हवं. मला असं वाटतं की घर सुंदर असण्यापेक्षा त्या घरात आपण आनंदी असणं जास्त महत्त्वाचं आहे. घरात एखादी गोष्ट जागेवर नसेल, कधी बेडशीट थोडी विस्कटलेली असेल, कधी एखादा कोपरा आवरलेला नसेल, तर त्याचा अर्थ आपण घराकडे लक्ष देत नाही असा नाही. आपण माणसं आहोत, मशीन नाही. आणि नवीन घर झाल्यानंतर मला हे सगळं अजून जास्त जाणवते. कारण हे घर मी खूप मनापासून सजवत आहे. प्रत्येक वस्तू निवडताना, प्रत्येक कोपरा सेट करताना माझ्या मनात एकच इच्छा असते, की हे घर पाहताना मला आणि माझ्या कुटुंबाला कायम आपलेपणा वाटावा. पण त्याचबरोबर मला हेही शिकायचं आहे, घरासाठी सगळं करताना स्वतःला मात्र विसरायचं नाही. कधी घर छान आवरलं गेलं तर त्याचा आनंद घ्यायचा आणि एखाद्या दिवशी नाही जमलं तर स्वतःला दोष द्यायचा नाही. कारण घर आपल्यासाठी आहे, आपण घरासाठी नाही. मला वाटतं घराची खरी सुंदरता ही फक्त त्याच्या सजावटीत नसते. त्या घरातले हसणारे आवाज, एकत्र घेतलेला चहा, कुटुंबासोबतचे छोटे-छोटे क्षण, थकून घरी आल्यानंतर मिळणारा आराम, यामध्ये घराचं खरं सौंदर्य असतं. म्हणून आता मी स्वतःशी एक छोटीशी गोष्ट ठरवते. माझं घर सुंदर ठेवायचं आहे, नक्कीच. मनापासून सजवायचं आहे, नक्कीच. पण त्यासाठी स्वतःवर अनावश्यक दबाव घ्यायचा नाही. कधी घर अगदी परफेक्ट असेल, कधी थोडं विस्कटले असेल, पण या दोन्ही अवस्थामध्ये ते माझं घरच असणार आहे. आणि कदाचित घर म्हणजे हेच ना, फक्त भिंती, फर्निचर, पडदे किंवा सजावट नाही. तर त्या घराला आपण दिलेला वेळ, प्रेम आणि त्यात जगलेले आपले छोटे-छोटे क्षण. आणि म्हणूनच माझं नवीन घर मी सजवत राहणार आहे, जपत राहणार आहे आणि त्याचबरोबर स्वतःलाही जपायला शिकणार आहे. मी काल नेसणार होते साडी, पण काल दुपारी तब्येत माझी अचानक बिघडली. मला ताप आला होता आणि डोकं पण दुखत होतं आणि कंटिन्युअसली प्रवासाच्या ह्यानं वगैरे धावपळीच्या ह्यानं माझं पित्त पण उसळलेलं. त्याच्यामुळे साडी नेसलीच नाही. संध्याकाळी पूजा तेवढी केली. ही साडी ह्याचाच हाच ब्लाऊज आहे कॉन्ट्रास्ट आणि याच्यामध्ये एकच कलर अवेलेबल आहे, जो असा पॅरेट ग्रीन आहे आणि असा उठून दिसतो. सुंदर आहे. तुम्ही स्लीवलेस जर ह्याचा शिवलात ना ब्लाऊज, एक नंबर दिसणार साडी, एक नंबर. आणि कॉलेजच्या मुलींसाठी, तुमच्या मुली असतील कॉलेजला किंवा असं असेल ना, खूप मस्त दिसेल. खूप म्हणजे खूप. माझ्याकडे स्लीवलेस पिंक कलरचा होता, म्हणून हा मी थोडासा असा मेगा स्लीव्समध्ये करून घेतला, की असा एक खिळा लांब हातांचा थोडासा कंटाळा आलेला म्हणून. तर खूप सुंदर दिसते साडी. मला आवडली. छान वाटते. आणि हे मंगळसूत्र अलंकारित, हे जे पेज आहे, जे मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं, त्यांच्याकडून घेतलेलं आहे. सुंदर असं मंगळसूत्र आहे हे. आणि त्याचे तर आता बाबा गेलेले आहेत त्यांच्या मोठे भाऊ जे आहेत त्यांचे, तर त्यांच्या घरी. कारण आम्ही मुंबईवरून येताना त्यांची मुलगी म्हणजे सचिनची सख्खी चुलत बहीण, ती जी आहे ती तिथं आमच्या तिथं राहते. मी व्हिडिओमध्ये काही वेळा दाखवलं आहे. तर त्यांनी भेट दिली होती त्यांच्या आईवडिलांसाठी. मग ते बाबा म्हटले मी जाऊन होतो आणि इथे आज मी थांबले घरी का काहीही काम न करता, की CCTVचं थोडंसं जे काम होतं अजून एक, कारण आम्ही पूर्ण घर आमचं बिग बॉस झालं आहे आता. तर ते थोडंसं राहिलं होतं आणि ते कामगार, ते जे आहेत काम करणारे, तर ते येणार होते आणि आत्ता मला फोन आला की त्यांना थोडंसं लेट झालं आणि ते उद्या येणार आहेत म्हणून. परत थांबलं. म्हटलं राहू देत. आता घरात तुम्ही बघताय की जसं घर सेट झालं आहे, मला असं थोडंसं वाटतं की थोडेसे कलर्स ॲड करावेत घरामध्ये आणि काही ऑर्गनायझर मागवून छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या ऑर्गनाईज कराव्या.
नर्सरीजवरून झाडं आणली, ते सगळं सेट केलं. त्याच्यानंतर सोफा सेट हे वगैरे सगळं सेट झालं. तिथे किचनचं एक हे सेट करायचं आहे, ते आणलं मी, ते पण तुम्हाला दाखवलं, ते झालं. प्लस वरची जी रूम आहे त्यातल्या काही गोष्टी अजून सेट करायच्या. उलट माझं कपाट पण अजून सेट करायचं राहिलं. तसंच सगळं म्हणजे फक्त घडी घालून नॉर्मल ठेवलेलं आहे. ऑर्गनाईज केलेलं नाही आहे. कपाट लावलेलं आहे, ऑर्गनाईज केलेलं नाही आहे. तर त्याच्यासाठी ॲमेझॉनवरून काही गोष्टी मागवलेल्या आहेत, त्या यायच्या आहेत. त्यातले काही 2 पार्सल आले, तर मला माहीत नाही त्यामध्ये नेमकं काय आहे, तर तेही मी दाखवते. म्हणजे जेवढे म्हणजे 4-5 दिवस लागून मी ते सगळे ऑर्डर केलेले आहेत, जे जे गरजेचे आहेत ते. तर ते मी दाखवते तुम्हाला थोड्या वेळानं. पहिले हे चेंज करून येते सगळं, म्हणजे जरा कम्फर्टेबली मी बसू शकेन. कारण साडी नेसली की मलासुद्धा थोडंसं हलकी-फुलकी असली तरी काही अशी ह्याची कामं करूयात नको असं वाटतं. म्हणजे कुठेतरी डाग लागला तर काय लागलं तर मग ते एक टेन्शन वेगळंच असतं. म्हटलं ते मी पहिले हे सगळं चेंज करते आणि मग तुम्हाला दाखवते की नेमकं ॲमेझॉनचं कोणतं पार्सल आलेलं आहे आता, आणि ज्या सगळ्या घरातल्या घर ऑर्गनाईज करणाऱ्या गोष्टी आहेत. तुम्हालाही उपयोगी पडलं तर तुम्ही घेऊ शकता. मी ते साईडला टॅग करून देईन. त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला प्रोडक्टची सगळी माहिती, ॲमेझॉनवरील सगळी लिंक तुम्हाला ओपन होऊन जाईल. तुम्ही हे ऑर्डर करू शकाल. छान पाऊस पडायला सुरुवात झाली. मुंबईला गेली होती, मुंबईला पाऊस होता. गावाकडे आले तर गावाकडे पण पाऊस आला. कालपासून नव्हता आणि आता पाऊस परत सुरू झाला आहे. तर बसले शांत. लाईट पण नाही गेली आता, त्यामुळे आता पर्याय नाही, काम आहे ते करत बसे. आता म्हटलं जरा टी व्ही बघूया. 2-3 दिवस टी व्ही बघायला मिळाली नाही, बिलकुलच बघितली नाही टी व्ही. आणि एक कोरियन ड्रामा बघते आणि ते म्हटलं 4-5 एपिसोड राहिले, आता जरा निवांत बसून बघूयात. कुठलं काय गेली लाईट. बाजारात जाऊन भाज्या घेऊन आले, त्या ठेवल्या आणि त्याच्यानंतर मग विचार केला हे सगळे पार्सल ओपन करूयात आणि त्यानंतर मग बाकी आपलं जे संध्याकाळचं काम आहे ते आवरूयात. इथे जे हे ऑर्गनायझर मागवले होते, हे जे ऑर्गनायझर आहे ते युटिलिटीमध्ये मला ठेवायचं होतं आणि मी काही तर करत बसलेले, एक ओपन होतं ते स्क्रॅच करत बसले. आता हे पार्ट्समध्ये आलेले आहे आणि हे प्लास्टिकमध्ये आहे. हे मला ठेवायचं आहे जिथं वॉशिंग मशीन आहे तिथे साईडला, म्हणजे जे डिटर्जंट्स आहेत ते, त्यानंतर बाकी छोट्या-मोठ्या गोष्टी ज्या तिथं व्यवस्थित ठेवता येत नव्हत्या आणि हे प्लास्टिक असल्यामुळे टेन्शन नाही, तिथे ठेवू शकत होते. जर मेटलचं घेतलं असतं तर गंज लागणं किंवा अजून गोष्टी ह्या होतात. त्याच्यामुळे हे प्लास्टिक घेतलं ते एक बरं झालं. हे माउंट करणं खूपच सोपं होतं. याच्यामध्ये काहीच वेळ गेला नाही माझा. पटकन हे माउंट झालं आणि हे कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही वापरू शकता. समजा तुम्हाला किचनमध्ये हवं असेल काहीतरी ठेवण्यासाठी, त्यासाठीही उपयोगाचं आहे. तुमच्या बेडरूममध्ये जर अशी जागा असेल जिथे तुम्हाला तुमचं ड्रेसिंगचं सामान ठेवायचं असेल तिथेही वापरू शकता. म्हणजे आपल्यावरती डिपेंड आहे. तर ते एक मी व्यवस्थित माउंट केलं आणि त्यानंतर एक 2 कप्प्यांचं एक होतं ते एक घेतलं. हे जरा मला डेंजरस वाटत होतं कारण हे मेटलचं होतं आणि माझ्या हाताला लागलंसुद्धा. तर मी रिकमेंड करेन, चांगलं आहे, पण घेतल्यानंतर जर थोडंसं हे वाटलं तर तुम्ही रिटर्न करा. आता इथं मी हे ठेवून घेणार आहे कारण ह्याचे एजेसचं जे फिनिशिंग आहे ना, तर ते एवढं मला चांगलं वाटलं नाही. पण माझा काही जास्त याचा म्हणजे मी काढणार एकीकडून ठेवल्यानंतर असं होणार नाही. ते एकदा ठेवलं की ते म्हणजे फिक्सच राहणार आहे. त्यामुळे ते मी घेतलं, राहू देत म्हटलं आता रिटर्न कुठं करत बसू. अनपॅक केलेलं आहे. आता जे ऑर्गनायझर आहे ते कुठे ठेवलेलं आहे ते मी दाखवते. युटिलिटी अजूनही मला पूर्ण सेट करायची आहे. मी आता सचिन याची वाट बघते कारण स्टँड आणलेलं आहे वॉशिंग मशीनचं, ते मला ठेवता येत नाही कारण वॉशिंग मशीन खूप जड आहे, एकटीला नाही उचलता येत. इथे मी असं हे ठेवलेलं आहे बघा, जे एक्स्ट्राचे सगळे आहेत ते इथेच राहिलेले बरे म्हटलं, असं डोळ्यासमोर राहिले की वापरता येतात आणि हे असं केलेलं आहे. इथे युटिलिटीमध्ये त्यांनी फक्त एका साईडलाच फरशी घालून दिलेली आणि एका साईडला पूर्ण असंही आहे, त्यामुळे ते पण मला व्यवस्थित करायचं आहे. तर ॲमेझॉनचे 3 पार्सल आता त्यांच्या जागी लागलेले आहेत आणि मी फायनली माझं कपाट आता नीट व्यवस्थित लावून घेणार आहे. पण आत्ता नाही, उद्या मी ट्राय करणार. आता दुसरी कामं जी आहेत तर ती करून घ्यायची आहेत मला. आरव आता अभ्यास करून आला, त्याचं लिखाण जे होतं तर त्याला आणि बाबांना ताट करून द्यायचं आहे. मी ऑलरेडी जेवून झालेलं आहे. हे दोघं थोडंसं वेळाने जेवतात, मी लवकर जेवून घेते आणि त्यानंतर आवरायचे आहेत खूप सारी कामं. तर मग आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये देखील तुमचा अभिप्राय मला कळवा आणि त्यासोबतच हाईप करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते, तोपर्यंत बाय बाय. आणि अजून एक, कालच्या व्हिडिओला खूप सारा प्रतिसाद दिला, राजेश्वरबद्दल ज्या कमेंट्स होत्या ते अजून खूप छान वाटलं आणि कुठल्या बहिणीला आवडणार नाही की आपल्या बहिणीला एवढा सपोर्ट करतायत. सो
माझं एकच म्हणणं की एखादी गोष्ट झाल्यानंतर त्याच्यावरती एक आपलं मत मांडण्यापेक्षा जेव्हा एखादी गोष्ट चुकीची घडत असते तर तेव्हा आपलं जे मत आहे तिथं मांडायला शिका. चुकीचं घडतं आहे ना तर तिथं बोलायला शिका की असं नाही बोललं पाहिजे. कारण जेव्हा एक माणूस एखादी गोष्ट चुकीचं करतो आणि आपण त्याला राहू देत, आपण कशाला तोंड आपण हे करायचं असं आपण बोलतो. पण नाही, जिथं चुकीचं घडतं ना तर तिथं एकदा तरी आपलं मत मांडलं पाहिजे. आणि जर समोरच्याला ते कळालंच नाही किंवा समोरचं जर उद्धटपणे उत्तर देत असेल स्टॉप करायचं. कारण कसं असतं की एखाद्या मूर्ख माणसाला आपण त्याच्या लेवलला जाऊन समजवू शकत नाही. शहाणा माणूस असेल आणि त्याने ठीक आहे अशी एखादी कमेंट केली आणि आपण त्याला सांगितलं की नाही असे, तर ते ऐकतात. नाहीतर जर त्यांना अशी मूर्ख माणसं असतील जी अशी त्यांना मजा म्हणून जर ते कमेंट करत असतील आणि परत जर आपण एखाद्या समजावण्याच्या सुरात सांगितलं आणि परत तेच त्यांनी तसं वागलं तर इथं काहीच उपयोग नसतो. पण एकदा तरी आपण ट्राय केला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यावेळी आपण आपला सपोर्ट त्या व्यक्तीला दाखवला पाहिजे जी व्यक्ती करेक्ट आहे. भलेही त्या चुकीच्या व्यक्तीला तुम्ही काही न बोला किंवा काही न, पण जी करेक्ट व्यक्ती आहे तिला तरी सपोर्ट मिळाला पाहिजे. आपल्या एखाद्याच्या शांत बसण्याने समोरच्या चुकीच्या जो वागतो तर त्याचं धाडस अजून वाढतं. त्याला वाटतं मला सगळे घाबरतात, मला कोण बोलणार नाही किंवा मी अशी कमेंट केली तर कुणाला काही हे नाही असंच तसंच. पण नाही, तिथे आपण आपलं मत मांडलं पाहिजे. आपण त्या व्यक्तीच्याबद्दल, जी व्यक्ती जर करेक्ट आहे, चांगली आहे, व्यवस्थित वागते आहे, काहीतरी चांगलं करते आहे तर त्यांना सपोर्ट करणं हे आपलं काम आहे. मी तरी करते माझ्या आयुष्यात. मला एखादी रील आवडली, एखादे हे आवडले, मी सरळ तिथे जाऊन कमेंटमध्ये त्यांना टाकते की छान केलात, मस्त केलात. कारण त्यामुळे मोटिवेट होतात लोक आणि त्याच्यानंतर अजून गोष्टी चांगल्या करायला प्रवृत्तसुद्धा होतात. सो चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते. तोपर्यंत बाय बाय.